करण्यात आली आहे, म्हणजे प्राथमिक स्वरूपाची जगरहाटी. दुसरा मुद्दा म्हणजे असा की त्यांची स्वतंत्र जीवनशैली असली पाहिजे. त्या घटकाची, त्या समूहाची, त्या माणसांची, त्या व्यक्ती समूहाची स्वतंत्र अशी संस्कृती असली पाहिजे. स्वतंत्र अशी संस्कृती नसेल तर तुम्हाला अनुसूचित जनजातीमध्ये म्हणजे आदिवासीमध्ये आरक्षण मिळलं जाऊ शकत नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे भौगोलिक अलिप्तता, की हा जो आदिवासी समाजाचा जो काही घटक आहे, ज्या आदिवासी जमाती आहेत, या इतर प्रवाहित जमातीमध्ये पुढारलेल्या जातींपासून किंवा इतर सर्व इतर घटकांपासून खूप अशा दूरवर अलिप्त ठिकाणी तो डोंगराळ दऱ्याखोऱ्यामध्ये किंवा इतर जे प्रवाहाचे समूह आहेत, पुढारलेले समूह आहेत, यांच्यापासून अलिप्ततेमध्ये राहणारा समूह घटक जर असेल तर त्या ठिकाणी त्यांचा आदिवासींमध्ये आरक्षण देण्यासाठी विचार केला जाऊ शकतो. पण मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा असे काही वेगळे निकष आहेत. कोणते निकष आहेत त्याच्यामध्ये? तर त्या घटकाची स्वतंत्र अशी बोली भाषा असली पाहिजे. जी प्रमाण भाषा आहे ती भाषा या ठिकाणी लागू होत नाही. प्रत्येक, तुम्ही जर पाहिलं आदिवासींमध्ये ज्या काही 45 जमाती आहेत, मागे 47 होत्या, त्यातल्या 2 जमाती, थोटी आणि आणखी एक जमात ज्या ठिकाणी नामशेष झाली किंवा ती इतर ठिकाणी स्थलांतरित झाली. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र अशी बोली भाषा आहे. म्हणजे काय तर आदिवासींसाठी आरक्षण घेण्यासाठी म्हणून मानववंशशास्त्रज्ञांनी सांगितलंय की त्यांची स्वतंत्र अशी बोली भाषा असली पाहिजे. जड प्रामाण्यवाद असला पाहिजे. जड प्रामाण्यवाद म्हणजे काय? तर जड प्रामाण्यवाद म्हणजे या पृथ्वी तलावरती, या धरतीवरती, या पृथ्वीवरती जे काही वनस्पती आहे, जे काही प्राणी आहे, जे काही पशुपक्षी आहेत, यांना दैवत्व देऊन त्यांच्या पद्धत, बघा मी काय सांगतो त्या बारकाईने लक्ष द्या, या ठिकाणचं पर्यावरण रक्षण करणं किंवा या ठिकाणच्या या पृथ्वीवर असलेले प्रत्येक वनस्पती, जीव जंतूला मानणारा, त्यांचं अस्तित्व मानणारा, या प्रकृतीची पूजा करणारा आणि प्रकृतीचं संवर्धन करणारी तो व्यक्ती समूह असला पाहिजे. म्हणजे जड प्रामाण्यवाद, ज्याला आपण प्रकृती पूजक म्हणतो, अशा प्रकारचं लक्षण त्यांच्यामध्ये असण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा म्हणजे कुळी व्यवस्था. कुळी व्यवस्था असली पाहिजे. आणि चौथा मुद्दा म्हणजे अत्यंत मागासलेपणा. या घटकांच्याच आधारे आदिवासी समाजामध्ये आरक्षण दिलं जातं. या घटकाची पूर्तता करणाऱ्या लोकांनाच त्या ठिकाणी आरक्षणासाठी विचार केला जातो. आता आरक्षण हे अलीकडे तुम्ही बऱ्याचदा ऐकत असाल की धनगर समाज एसटी मध्ये आरक्षणाची मागणी करतोय. पण बंधूंनो, तुम्हाला सांगायला मला अत्यंत खेद आणि वाईट वाटतंय की आदिवासी समाजामध्ये आता आरक्षण मागणाऱ्यांची संख्या 52 आहे. परंतु आजपर्यंत स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जवळपास 97 जातींनी आदिवासींचं आरक्षण ओरबडलं आहे. तुम्हाला माहित नसेल. तुम्हाला कुणी ओरबडलंय सर? कुणी ओरबडलंय? नामसदृश्याचा फायदा घेऊन तब्बल 97 जातींनी आजपर्यंत खोटे दाखले घेऊन, खोटी प्रमाणपत्र घेऊन आदिवासींचं आरक्षण ओरबडलेलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर बहिणा ही आदिवासी जमात आहे. बहिणा नावाच्या मुस्लिम जमातीनं गुंजिया नावाची जमात आहे आदिवासी, भडगुंजा, धनवारचं धनगर, गावितची जी गावित नावाची जमात आहे, तर गावित नावाची मराठा आरमार समाजाची जमात आहे जी कोकण किनाऱ्याला आहे. त्यांनी त्याचबरोबर गोंड, आरग, राजगोंडांची कुणी घेतलेली आहे. धोबी, गोवारी, मुन्नेवार, मुन्नेर कापू, तेलगू कापू, हलवी नावाची आदिवासी जमात आहे. तर हलवी, कोष्टी यांनी, कातोडीची ढोर यांनी, कवर याची, कौरुमारची, खैरवाल यांची, कुणबी यांनी, मी सांगतो बघा, कुणब्यांनी सुद्धा आदिवासींची आरक्षण ओरबडलंय. मराठ्यांनी सुद्धा आदिवासींचं आरक्षण ओरबडलंय. साहेब, ब्राह्मणांनी सुद्धा आदिवासींचं आरक्षण ओरबडलंय. ब्राह्मणांनी सुद्धा या ठिकाणी पहा की ब्राह्मणांनी सुद्धा आरक्षण ओरडले, मुस्लिमांनी सुद्धा आरक्षण ओरडले. खैरवाल नावाची आदिवासी जमात आहे, त्या ठिकाणी काही कुणबी लोकांनी ती प्रमाणपत्र घेतलेली आहेत.
त्याचबरोबर कोळी, जे डोंगर कोळी आहे, मल्हार महादेव कोळी आहेत किंवा कोळी मल्हार आहे, यांची सुंबळे कोळी, ख्रिश्चन कोळी, मच्छीमार कोळी, पानवरे कोळी, सुरेश कोळी, मांगेला कोळी, वैदिक कोळी यांनी दाखलेहून आरक्षण ओरबडलेलं आहे. त्याचबरोबर कोळ्यांचं कोळ्या मुस्लिम, नायकडा नावाची एक आदिवासी जमात आहे, त्यांची शिंपी समाजानं जे कापडिया जातीची लोक आहेत त्यांनी आरक्षण ओरबडलंय. ओराण धनगडचं धनगरांनी, आणि ठाकर मध्ये कुणी क्षत्रिय सुद्धा आहेत सर. क्षत्रिय, राजपूत, वैश्य, जाट, ब्रह्मवाट याप्रमाणे. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे जो गोंड समाज आहे, या गोंड समाजाची आरक्षण ओझा नावाच्या ब्राह्मण समाजाने सुद्धा प्रमाणपत्र घेतलेली आहेत. म्हणजे आता आरक्षणाची एसटी मध्ये मागणी करणारी काही जाती वेगळ्या आहेत, परंतु त्याच्या अगोदरच आमच्या आरक्षणाची अक्षरशः चाळण करून टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे ही जी आरक्षणाची भूमिका घेतली जाते ही कशी चुकीची आहे, या पद्धतीनं आपण याचा विचार करण्याची गरज आहे. मी आरक्षण कशा पद्धतीनं, कोणत्या निकषावर दिलं जातं मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून, केंद्र शासनाच्या दृष्टिकोनातून हे सांगितलं. थोडंसं धनगर आरक्षणावरती 5-10 मिनिटं बोलतो आणि मग पुढच्या मुद्द्याकडे बोलतो. धनगर समाजाची फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे, मान्य, काही हरकत नाही. काही धनगर बांधव निश्चितपणे गरीब आहेत, मेंढपाळ आहेत, आजही त्यांच्यामध्ये मागासलेपण आहे. परंतु जरी ते गरीब असले, मागास असले, तरी आरक्षण म्हणजे काय की गोवारी सरकारनं पर्याप्त प्रतिनिधित्व, ज्यांना अद्यापर्यंत प्रतिनिधित्व मिळालंच नाही अशा लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे. जे आर्थिकदृष्ट्या मागासले आहेत त्यांच्यासाठी वेगळी योजना आहे ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवते. एकीकडे धनगर माझे धनगर बांधव म्हणतात की आम्ही मेंढपाळीसाठी इतरत्र दूर जातो, या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी जातो, आमच्याकडे अनेक वेळा अन्याय अत्याचार होतात. जर तुम्ही या पद्धतीने भटक्या पद्धतीने जर आपला मेंढपाळीचा व्यवसाय करता तर शासनाने तुम्हाला भटक्या समाजामध्ये एनटीसी मध्ये ऑलरेडी तुम्हाला आरक्षण दिलेलंच आहे ना. मुळामध्ये 1955च्या बॅकवर्ड क्लास मिशनच्या सर्वेक्षणामध्ये ज्या पद्धतीनं शिफारस केली गेली होती 1955 साली, जी 1956 साली अंमलात आली, त्यावेळेस त्यांना इतर मागास प्रवर्गामध्ये देण्यात आलं होतं. आणि धनगर समाज ज्या गोष्टीला अनुसरून आपला युक्तिवाद करतोय की आम्ही धनगर आहोत, परंतु आम्ही धनगड आहोत. धनगड आणि धनगर फक्त डी आणि र चा फरक आहे. डी ही स्पेलिंग मिस्टेक आहे. मी एक सूचना आहे, अध्यक्षांची सूचना आहे, वक्त्यांना बोलू द्या, वेळ कमी आपल्याकडे, आणि आपली परीक्षा संपल्यानंतर आपण शंका निरसन करूया. मला दिलेल्या वेळेत संपवणार आहे मी. सर तुमचं मान्य रास्त आहे मला, मी त्याबद्दल मला युक्तिवाद करायचा नाही, पण त्याच्या अनुषंगाने मी जी भूमिका मांडतोय मी. त्यानंतर 1956 साली 27व्या क्रमांकावरती ओराण धनगर असा उल्लेख केला गेला होता. नंतर 1976 साली तीच ओळख 36व्या क्रमांकावर मांडली गेली. आणि मला हे या ठिकाणी सांगावंच वाटतंय की ही जी भूमिका आहे, मला ओराण आणि धनगर मधला स्पष्टीकरण थोडं हे द्यावंसं वाटतंय मला या ठिकाणी आवर्जून. जसा प्रश्न उपस्थित झालाय की ओराण आणि धनगर या समाजामध्ये काय फरक आहे, धनगर समाजामध्ये बद्दल न बोलता मी ओराण बद्दल बोलतो, धनगरांबद्दल बोलतो. धनगड या शब्दाचा अर्थ आहे शेतमजूर. धनगड या शब्दाचा अर्थ आहे शेतमजूर, की जे मध्य प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, की ज्या ठिकाणी अमरावतीचा जो मेळघाटचा भाग आहे त्या भागामध्ये, त्याचबरोबर गडचिरोलीच्या जवळचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी, चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारशाहचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये, आणि यवतमाळच्या गडचिरोली, सिरोंचा आणि गडचिरोलीमध्ये, आणि यवतमाळच्या वणी, केळापूर या भागामध्ये या लोकांचं वास्तव्य होतं. धनगड म्हणजे काय तर शेतमजूर. आणि ओराण समाजाची लोक म्हणजे किती फरक आहे बघा. ओराण समाजाची जी लोक आहेत ते स्वतःला कुरुंचे तुरक समजतात. यांच्यामध्ये पोट जाती नाहीये आणि 2 व्यावसायिक जाती, त्यामध्ये कुडा आणि किसान असा आहे. याच्यामध्ये भिन्न गोत्र आहेत. या सर्व धनगड समाजाच्या लोकांची जी कुलदैवत आहे, ज्याला आपण टोटे म्हणतो, कुलचिन्ह म्हणतो, ती सर्वच्या सर्व जंगलामधले पशुपक्षी, जंगलामधली झाडं, जंगलामधले वेली, जंगलामधले सगळे प्राणी ही प्रत्येकाची कुलचिन्ह आहेत. बिहारमध्ये या धनगड समाजाचे किंवा ओराण समाजाचे बिहारमध्ये 18 कुळं होती असा उल्लेख आहे.
आणि या ठिकाणी पितृप्रधान संस्कृती असलेली गोष्ट आहे. जसं मी महादेव कोळी समाजाचा आहे, आमच्या सर्व आदिवासी समाज जरी जमाती जरी भिन्न भिन्न असल्या तरी आम्ही सर्व प्रकृती पूजक आहोत, आम्ही सर्व निसर्ग पूजक आहोत. त्यांच्या आणि आमच्या एकच प्रकारच्या चालीरीची जिगराटी आहे. जसं आमच्या समाजामध्ये हुंडा देण्याची प्रथा नाही तर मुलीला त्या ठिकाणी द्याज देण्याची प्रथा आहे. आणि याच पद्धतीने धनगर समाजामध्ये सुद्धा आपण काहीतरी वस्तू देऊन, काही रोख रक्कम देऊन किंवा काहीतरी स्वरूपाचं धनधान्य देऊन त्या ठिकाणी लग्नाची बोलणी केली जातात. त्याचबरोबर ज्यावेळी लग्न ठरतं त्यावेळी नवरदेवाच्या भावाला तांदळाची दारू ओतून त्या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जातं. धनगड आणि धनगर समाजामध्ये फरक कसा आहे तर धांगड नाही सांगतो मी, धांगडमध्ये या ठिकाणी घोषाळ नावाची देवता आहे. घोषाळ हे सांगणं महत्वाचं आहे. मला मंच उपलब्ध झालाय, मला 2-4 मिनिटं जरी जास्त दिली तरी पुरेशी होतील, पण ते सांगणं महत्वाचं आहे. घोषाळ नावाची देवता आहे. सरहूल कर्मा कणिहार सण अशा प्रकारचे सण साजरे केले जातात. म्हणजे फरक पहा, सण साजरे केले जातात आणि त्या ठिकाणी त्यांची उडिया भाषा आहे. आणि साल नावाच्या या वृक्षाची म्हणजे आपण साल म्हणतो त्याच्याच्या अनुषंगिक त्या गोष्टी आहेत. आता आरक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर सध्या कोर्टामध्ये केस आहे. 11 डिसेंबरला आता जस्ट सुनावणी झाली, हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आता येत्या 3, 4, 5 तारखेला हायकोर्टामध्ये सुनावणी आहे. याच आरक्षणाच्या संदर्भात अतिशय टर्निंग पॉइंटला हा सगळा मुद्दा या ठिकाणी येऊन उभा ठाकलेला आहे की आदिवासी समाजाचं जर आरक्षण अशा पद्धतीने जर ओरबाडलं गेलं, आदिवासी समाजामध्ये तर कुठल्याही जाती जमाती जर मिसळल्या गेल्या तर आदिवासी समाजाला म्हणजे अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर येईल. आणि अशा प्रकारे हे आरक्षण जरी तर कोणाला दिलं गेलं तर किती मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. आरक्षण मिळवणं ही आदिवासींमध्ये आरक्षण टाकणे याची जी प्रोसेस आहे ती सांगतो तुम्हाला की जर कुणालाही तुमच्यापैकी आदिवासींमध्ये आरक्षण हवं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्याकडे प्रस्ताव द्यावा लागतो, ज्याला आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे म्हटलं जातं. तिथे त्यांच्याकडे प्रस्ताव दिला जातो. प्रस्ताव दिल्यानंतर आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेकडून अभिप्राय मागवला जातो. तो अभिप्राय घेतल्याच्या नंतर तो अभिप्राय माननीय आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे जातो. माननीय आदिवासी विकास मंत्री यांनी त्याच्यावर उच्चस्तरीय कमिटी नेमायची असते. त्या कमिटीवरती डिबेट होतं, चर्चा विचारविनिमय होतो. त्याच्यावर चर्चा विचारविनिमय झाल्यानंतर जर त्या उच्चस्तरीय कमिटीनं जर त्याला ग्रीन सिग्नल दिला, होकार दिला तर त्याच्यानंतर मग ही झाल्यानंतर ती मान्यता दिल्यानंतर राज्य शासनानं त्याच्यानंतर पुढे ती मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून द्यावं लागतं. आणि नंतर त्याच्यानंतर भारताच्या संविधानाच्या 5व्या अनुसूचीनुसार जी टॅक आहे म्हणजे ट्रायबल ऍडवायझरी कमिटी आहे म्हणजे जनजाती सल्लागार परिषद आहे, त्यांच्याकडे दिल्लीला शिफारस केली जाते. पुन्हा त्याच्यावर सुनावणी होती, डिबेट होते, चर्चा होते, विचारविनिमय होतो. त्यांचा होकार मिळाल्यानंतर, त्यांचा अभिप्राय मिळाल्यानंतर या मागणीवर अनुसूचित जनजाती जमाती आयोग नवी दिल्ली, त्याचबरोबर भारत सरकारचे जनगणना आयोग यांची पुन्हा सुनावणी होती. यांचे सगळं डॉक्युमेंटेशन घेतलं जातं. त्याच्यापासून त्यांची सगळी आकडेवारी घेऊन त्यांचे अभिप्राय घेतल्यानंतर तो ठराव संसदेत जातो. संसदेत गेल्यानंतर संसदेत पुन्हा त्याच्यावर चर्चा होते, विधेयक मांडलं जातं, पुन्हा त्याच्यावर होकार नकार किंवा संसद मध्ये ठराव पारित करणं नाकारणं ठरलं जातं. त्याच्यानंतर पुढे मग ती गोष्ट राष्ट्रपतींकडे जाते आणि राष्ट्रपतींच्या सहीला त्या ठिकाणी अधिसूचना काढली जाते. मला हे आवर्जून या आरक्षण परिषदेमध्ये सलोखा परिषदेमध्ये सांगायचं आहे की या प्रोसेसमधून त्या जे कोणी आरक्षण मागतात त्यांचे नेते पुढारी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ह्या प्रोसेस पासून किंवा जे काही मूलभूत गोष्ट आहे की आरक्षण ही काय गोष्ट आहे, कशाशी खातात किंवा ती कशामुळे मिळली जाते, या गोष्टी डावलून केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी म्हणून, स्वतःचं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून आंदोलन मोर्चे सगळ्या गोष्टी उभ्या केल्या जातात. त्या त्या व्यक्तीची त्या त्या राजकीय पुढारची राजकीय कद राजकीय उंची वाढत जाते. मग पुढे कोण महामंडळात जातं, कोणी आमदार होतं, कोणी खासदार होतं आणि असो. त्यामुळे ठीक आहे. यानंतर ठीक आहे, आता सध्या जो कोर्टामधला केस आहे, कोर्टातली जी केस आहे आरक्षणाची, ठीक आहे, असो शेवटचा मुद्दा घेतो थांबतो मी. मला कल्पना आहे असं होतं. असू द्या. वकिलांचं नाव सांगतो जे महाराष्ट्राचे अटॉर्नी जनरल आहेत, महाराष्ट्राचे जे अटॉर्नी जनरल आहेत त्यांना या ठिकाणी धनगर आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्याची संधी दिली जायला पाहिजे होती. पण राजकीय दबावामुळे
त्यांनी वकील बदलला. बघा, वकील बदलला आणि ऍडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांना त्या ठिकाणी भूमिका मांडायला आरक्षणाची दिलेली आहे. लक्षात घ्या मुद्दा. ज्या ठिकाणी आधी अटॉर्नी जनरलला संधी दिली पाहिजे होती, दोघेंद्र सराफ म्हणून आहे त्यांचं, सराफ ऍडनाव, आणि मग पुन्हा एकदा सुनावणी झाल्यानंतर ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी आक्षेप घेतला गेला पाहिजे होता त्या सुनावणीमध्ये, त्या ठिकाणी नरोबा गुंजराव या पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतली नाही. आदिवासी संघटनांनी पुन्हा रिट पिटिशन दाखल केलं. सध्या कोर्टात ती केस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण एकाच आईची लेकरं आहोत, आम्ही जर भारताचे नागरिक असू, भारताचे जर नागरिक असू, तर एकाला अंगाशी आणि एकाला जांगेशी तुम्ही कसं धरू शकता? राजकीय नेतृत्वानं, सध्याच्या सरकारनं त्यांच्या गतीनं लढण्यासाठीचा दिलेला वकील, त्यासाठीची जी काही सगळी जी काही प्रोसेस आहे, त्याच्यासाठी लागणारा निधी न्यायालयीन लढ्यासाठी तो उपलब्ध करून दिला जातोय आणि आदिवासी समाजात एकाकी पडतोय. म्हणजे आरक्षण आज आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. कोलम समाज आहे, कातकरी समाज आहे, माडियागोंड समाज आहे, असो बोलण्यासारखं खूप आहे, अभ्यासाच्या दृष्टिकोनी खूप आहे, परंतु आदिवासींसाठी आरक्षण खूप महत्वाचं आहे. या सलोखा परिषदामध्ये मी एकच सांगतो की जर असं काही आरक्षण द्यायचं असेल तर आदरणीय गारे साहेब, डॉक्टर आमचे टीचर साहेब असतील, वसंतराव पुरके साहेब असतील, पद्माकर वळीव साहेब असतील आणि आत्ताचे आमचे आदिवासी विकास मंत्री असतील, या सगळ्यांच्या मदतीने या सलोखा मंचावर मी विनंती करू इच्छितो, सर्वांना सांगू इच्छितो की जर अशा स्वरूपाचं माझ्या धनगर बांधवांना किंवा इतर कुठल्याही समाजाला, जमातीला, जातीला आरक्षण द्यायचं असेल तर एखादी स्वतंत्र सूची तयार करा. एखादी स्वतंत्र सूची तयार करा. आदिवासीचं जे हक्काचं जे 7% जे आरक्षण आहे, गेल्या 70 वर्षामध्ये 17-18 हजार कोटीचा निधी अर्थसंकल्पात उपलब्ध व्हायचा आणि 8-7 कोटी शेवटच्या महिन्यामध्ये इतरत्र वळवला जायचा इतर खात्यांकडे. आजही आमचा आदिवासी समाज गोरगरीब आहे, मागासलेला आहे. जर आरक्षण द्यायचंच असेल तर आदिवासींचं 7% आरक्षण ठेवून माझ्या धनगर बांधवांना, इतर समाजाला इतर वेगळी सूची करून त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, अशी मी या सलोखा मंचाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.